काल दुपारी 3 वाजता दरम्यान आम्हाला फोन आला हॉटेल अर्जुनमधनं की असं एक कस्टमर आहे आणि त्यांनी आतमध्ये लॉक केलेलं आहे आणि तो उघडत नाही आहे, रिस्पॉन्स करत नाही आहे. त्या अनुषंगानं आमचे डे ऑफिसर PSI ताडे घटनास्थळी गेले. तिथं बघितलं तर डोअर बंद होतं. डोअर बंद झाल्यानंतर डोअरात उघडायचं होतं आम्हाला, तर वरती जी खिडकी होती तिथून ते काच फोडून आम्ही आतमधलं ते जे वरचं हे असते लॉक असते ते काढलं आणि डोअर ओपन केलं. तर तिथं प्रथमदर्शनी एक मुलगा आत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसत होतं. आतमधले सगळे डोअर बंद होते. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ आम्ही पण घटनास्थळावर गेलो. तिथे हॉटेल जे मॅनेजर होते त्यांना विचारपूस केली. त्यांनी सांगितले की हा मुलगा ऋत्विक सागरसिंग ठाकूर आहे. त्याचं वय 26 वर्ष आणि राहणार बुलढाणा. तो 26 तारखेपासून त्या हॉटेलमध्ये होता आणि त्यांनी सांगितलं की हा PG फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे, म्हणजे त्याचं जाणं होतं कॉलेजला, त्याच्यामुळे त्यांना माहीत होतं ते. सदर घटनेसंबंधानं तात्काळ आमची FSL टीम आली आहे. त्यांनी घटनास्थळावरील ज्या ज्या गोष्टी त्यांना घ्यायच्या होत्या सगळ्या घेतल्यात त्यांनी. त्यानंतर आम्ही त्यांचे जे वडील आहेत त्यांना फोन केला. फोन करून सदर घटनेची माहिती दिली. त्यांच्या माहितीवरनं लगेच त्यांच्या डिपार्टमेंटचेच HOD श्री कुमरे हे पण घटनास्थळी आले. त्यांना आम्ही विचारलं. त्यांनी सांगितलं की त्याचे वडील हे त्याचे बॅचमेट आहेत आणि त्यांच्याशी कंटिन्यू त्यांचं बोलणं सुरू होतं. सदर प्रकरणी इन्क्वेस्ट पंचनामा घटनाचा पंचनामा केलेला आहे. इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि त्याच दिवशी PM पण झालेला आहे आणि बॉडी त्यांचे वडील सागरसिंग ठाकूर यांना ॲडमिट केलेली आहे. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे वर्ग क्रमांक 7/26 कलम 194 BNSS प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस चौकशी सुरू आहे.